क्रमांक 1 मनोज दैवी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर तर सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नयन कोळी आणि त्याचबरोबर गंकेश कोळी दोन्ही मातबर खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. दोन्ही टीमसाठी एक महत्त्वपूर्ण सामना असेल. ओव्हर द विकेट पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना नयन कोळीच्या बॅटमधून एक विस्फोटक फटका तर जरूर आलाय, परंतु पंचांचा इशारा काय येईल याच्याकडे प्रतीक्षा लागली टीम गावदेवी दिवाळे या टीमला. दोन्ही पंच सल्ला मसलत करतील आणि त्यानंतर त्यांचा हा निर्णय या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळेल. उदयजी तांडेल सर, गुरुनाथजी पाटील सर सध्याच्या घडीला निर्णय घेतील. सल्ला मसलत केल्यानंतर ज्या प्रकारे पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले नयनने आणि हा षटकार आलाय. काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. घुटना टेक और नयन कोळी का सिक्सर देख हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. चला रोशन, पंचांचा निर्णय अंतिम असेल. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम गावदेवी तळवली संघ पंचांचा निर्णय अंतिम आहे. आयोजक कमिटी सूचित करतात पंचांचा जो निर्णय असेल तोच अंतिम असेल. चला मॅच स्पीडली ऑन करा आणि आज षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. ठोस निर्णय आणि ठाम कृती सध्याच्या स्थितीला पहिल्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाली. नयनांच्या माध्यमातून ज्या प्रकारे स्ट्रोक आला, 6 रनने धावफलका सारा प्रारंभ या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम गावदेवी दिवाळी या टीमचा दोन्ही संघ विजयाची स्वप्ने घेऊन उतरलेत. एकंदरीत RSA चषक 2026 या पर्वामध्ये दिवस रात्र क्रिकेटचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला, चर्चा करत असताना या स्पर्धेचे प्रणेते अक्षयदादा रमाकांत म्हात्रे यांनी सांगितलं की या स्पर्धेचं उद्दिष्ट एकच आहे की नवी मुंबईतील खेळाडूंना, नवी मुंबईतील जे संघ आहे त्या संघांना कमीत कमी प्रवेश फी मध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक मिळावी हे उद्दिष्ट होतं या स्पर्धेचं. ज्या प्रकारे मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आपल्याला पाहायला मिळते. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ॲडव्होकेट शुभमजी यादव, सर्वांचा लाडका शुभम, आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर क्रॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाईल. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 7 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. वेग भरपूर चांगला होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. षटकार आल्यानंतर कुठेतरी थोडासा दबाव तंत्रामध्ये पाहायला मिळतोय. नयन कोळी आपल्या टीमसाठी एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न ज्या प्रकारे त्याने पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले, कारण पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. 7 रन आतापर्यंत होतात. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मनोजचा हा बॉल पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. पायाचा वेध घेतल्यानंतर लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. तळवली गावचे आदरणीय भावेशजी पाटील साहेब यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. त्यांच्या सौभाग्यवती चैतालीजी पाटील ज्या नगरसेविका म्हणून नुकत्याच निवडून आल्या. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. येस, इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 9 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला फिल्डर होता. रनआउटची संधी, परंतु फक्त आणि फक्त एकेरी धाव सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता आपण जर प्रात्यक्षिक पाहिलं ना तर 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होत आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम गावदेवी दिवाळे या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे बिनगडी बाद 10 रन. चला, टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल याची नोंद देखील घ्यायची, कारण अवघ्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग ही कंप्लीट देखील करायची आहे.
त्या वेळेवर निर्धार घेऊन तुम्हाला खेळायचा टीम गावदेवी तळवली संघ 10 धावा आल्या. एक षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की भरपूर मोठे फटके पाहायला मिळतील, परंतु त्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर एक चांगली कामगिरी मनोज दळवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5 बॉलमध्ये मोठे फटके लगावण्यापासून त्यांनी बॅट्समन नयनला रोखलं आणि एक चांगला खेळ देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. बिनगडी बाद 10 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. स्पेल नंबर 2 दुसऱ्या षटकासाठी इन्व्हाइट केलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आशिष दुबे आपल्याला पाहायला मिळतात. चला आशिष, आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीड ऑन करा. पण आपण खेळाडूंना ताकीद द्यायचे. की स्कोरर च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा आपल्या समोर साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, जेलची संधी, फटका फसलाय. ज्या विकेट साठी जाळे विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. अगोदरच्या पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवर अशाच प्रकारची पुनरावृत्ती घडवली होती, परंतु ती पुनरावृत्ती सफल झाली होती. परंतु या क्षणाला हा प्रयत्न फसला आणि फलंदाज क्रमांक पहिला सलामीवीर फलंदाज नयन कोळी मात्र या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला धक्का मिळते टीम गावदेवी दिवाळी या टीमला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. मागच्या मॅच मध्ये आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर अगेन्स्ट निकेत मोदी शहाबाज या टीमच्या विरुद्धामध्ये ज्या प्रकारे एक महत्वपूर्ण विजय संपादन केला, त्या विजयामध्ये सर्वाधिक वाटा असलेला अगोदरच्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये विकी मुंबईकर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. स्पेल नंबर 2 आशिष दुबे आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे विकी मुंबईकर. सध्याच्या स्थितीला कोलर पद्धतीचा हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कंकेशने क्रीज सोडली होती, परंतु बॅट्समन सेफ झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल थोडासा दबाव वाढवेल, कारण तुमच्या बॅट मधून रन येणं तेवढंच इम्पॉर्टंट असेल. पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग करताय, त्यासाठी एक मोठं लक्ष तुम्हाला प्रतिस्पर्धी टीमच्या समोर साकारायचं असतं आणि त्यासाठी तुमच्या माध्यमातून धावा येणं भरपूर महत्वपूर्ण असतं. सलामीवीर फलंदाज नयन बाद झाल्यानंतर विकी मुंबईकर आलाय स्ट्रायकिंग एंडला 1 डाऊन साठी. विकी साठी हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल ज्या फटक्यासाठी हा खेळ ओळखला जातो तो फटका आलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा फ्लाइटेड सिक्सर पाहायला मिळतोय. काही टायमिंग पाहायला मिळालं. षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. काही स्ट्रोक पाहायला मिळालाय. 16 रन 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. स्वतःवर थोडासा नाखुश आहे. बॅटच्या टोचा वेध घेतल्यानंतर विकेट किपर देखील बीड झालाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन 17 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक धावांसाठी चालू असलेला हा संघर्ष आज मात्र आरएसए क्रीडा नगरी संपूर्ण सजली गेली. आरएसए चषकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर आहे. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर होता, थोडासा फंबल झाला. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न सध्याच्या स्थितीला होते, परंतु फलंदाज कंकेतचं देखील कौतुक करावं लागेल, कारण सलामीसाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्या षटकात देखील तो स्ट्राईक पासून वंचित राहिला. या सेकंड स्पेल मध्ये देखील आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 5 बॉल झालेत आणि आतापर्यंत एकंदरीत या ऑन इनिंग मध्ये 11 चेंडू तो स्ट्राईक पासून वंचित आहे. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर पंचांकडे अपील केली, परंतु लाईन चांगली होती, लाईन मिस केली. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर
टीमची धावसंख्या आतापर्यंत एक गडी बाद 19 रन 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग त्वरित लावून घ्या. चला 19 रन झालेत आणि ओव्हर नंबर 3 सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. अक्षयजी मात्रे यांचं आगमन होतं. या स्पर्धेचे प्रतिनिधी मगाशी देखील ज्या प्रकारे आम्ही उल्लेख केला की त्यांचं उद्दिष्ट होतं ही स्पर्धा साकारण्यासाठी, कारण कमी प्रवेश फी मध्ये नवी मुंबईमधील कुठल्या तरी अशा एका होतकरू खेळाडूला टू व्हीलर बाईक ही मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये मिळावी हे ध्येय त्यांचं होतं. या RSA चषकाच्या माध्यमातून आणि 32 संघांचा जो सहभाग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामध्ये 31 संघ नवी मुंबईचे आहेत आणि फक्त जो एक संघ आहे जय मल्हार सोहेगाव, तो याच गावातील जे टीम चे पुरस्कर्ते आहेत. गेले अनेक वर्ष जय मल्हार सोहेगाव या टीम चे ते पुरस्कर्ते आहेत सुमितजी पाटील, आणि त्यांच्याच माध्यमातून फक्त आणि फक्त एकच संघ हा मात्र आपल्याला पाहायला मिळेल सोहेगाव संघ. बाकीचे जे 31 संघ आहेत ते मात्र आपल्या नवी मुंबई मधील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर सज्ज होते ओर द विकेट. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर बॉल रिलीज केला. यस, इट इज अ वाईट बॉल. कॉन्फिडन्स थोडासा ढासळलाय. गोलंदाजीच्या मार्कवर विकी बनसोडे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. वाईट +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. लेग स्टिकच्या आणखीन एक बाहेर हा बॉल रिलीज केलाय. दिशा भरकटली आहे. जशा जशा या धावा येतात त्यानंतर कुठेतरी एक मोकळा श्वास मात्र पाहायला मिळेल की काय, परंतु या क्षणाला हा डॉट बॉल आलाय. कंकेशला असं वाटलं होतं की हा बॉल वाईट असेल, परंतु लाईन चांगली होती. 2 ओव्हरच्या नंतर स्ट्राईक मिळाली या बॅट्समनला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय? स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न. रनआउटची संधी फेकी देखील गचाळ झाली. एकेरी धावेचे रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय वेगाने धावला विकी मुंबईकर. ज्या प्रकारे जसा तो धावला शेवटच्या क्षणाला स्टॉप झाला ना, आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जी धुळी उडली ना, त्या धुळीने देखील सांगितलंय की काय जीवाच्या आकांताने प्रयत्न केले विकी मुंबईकरने ही धाव काढण्यासाठी. एखाद्या चित्रपट सृष्टीमध्ये एखाद्या हिरोची एंट्री होते त्यावेळेस जसं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं ना, तसंच काहीतरी प्रात्यक्षिक या मोमेंटला देखील आपल्याला पाहायला मिळालं विकी मुंबईकरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन 24. अद्याप चेंडू शिल्लक आहेत. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हर मधले. चला 24 रन होतात. तुमचा 12 मॅन आहे. 24 रन आतापर्यंत धावफलकावर 24. हर्षनजी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. लॉफ्ट केलाय. मिनी हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, तेवढा चांगला प्रयत्न फिल्डर दिनेशच्या माध्यमातून एक दैदिप्यमान फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 25 रन 25. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. जर या 3 बॉल मध्ये 2-1 षटकार आले तर एक फायटिंग स्कोर एकंदरीत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. एक समाधानकारक स्कोर देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. ती जिद्द चिकाटी आहे बॅट्समन विकीकडे, परंतु ती जिद्द आणि चिकाटी सध्याच्या घडीला या मॅच मध्ये दाखवावी लागेल.
चला टीम गावदेवी तळवली संघ पण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच थोडीशी स्पीड ऑन ठेवा, कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग ही कंप्लीट देखील करायची आहे आणि त्यासाठी प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आयोजकांना वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आहे. लॉफ्ट केलाय, ऑन ड्राईव्ह केल्यानंतर एक सिंगल सेकंड साठी कॉल, परंतु या क्षणाला ताळमेळ थोडीशी चुकली. कंकेशने रोखलं बॅट्समन विकीला, कारण विकेट राखणं सध्याच्या स्थितीला टीम गावदेवी दिवाळी या टीमसाठी तेवढंच महत्वपूर्ण आहे, कारण चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न करावा लागेल या मॅच मध्ये. 26 रन 26 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये एखादा जर एक मोठा हिट आला, चौकार अथवा षटकार, धावफलकाची गती वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकते. टीम गावदेवी दिवाळी या टीमसाठी जसा एकंदरीत या स्पर्धेमधील पहिला सामना सुरू झाला ना, आणि त्यानंतर अक्षयजी म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य आलं होतं, की जे स्वप्न त्यांनी पाहिलं की 2026 या पर्वामध्ये RSA ट्रॉफीचा प्रारंभ आपल्याला करायचा आहे. एवढ्या दिवस घेतलेली मेहनत आणि ती मेहनत देखील आज सफल ठरताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 28 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटचा अंतिम बॉल या तिसऱ्या स्पेल मधला आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 29 रन होतात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल रुद्र 11 महापे आणि त्यांच्याच विरोधामध्ये करंजा देवी शिरवणे. दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शेवटचं षटक टार्गेट सेट करणारी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आणि या मॅच मध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारे षटक हर्षल आलाय. अनेक युवा खेळाडू या टीमच्या माध्यमातून खेळतात. प्रतिस्पर्धी टीम मध्ये देखील ती स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. हर्षल आपण मॅच ऑन करा. शेवटचं षटक टार्गेट सेट करणारे ओव्हर आतापर्यंत 29 झालेत. 6 बॉल मध्ये किमान 3 ते 4 षटकार मारावे लागतील एक फायटिंग स्कोर उभारण्यासाठी. गोलंदाज हर्षल आलाय. हर्षलचा हा पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर रिलीज केला. विकी मुंबईकरने पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. बॅट्समन विकीची मोमेंट त्याने रीड केली होती आणि त्यानंतर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा खोलवर पद्धतीचा बॉल मात्र जरूर रिलीज केला गेलाय. एकंदरीत या पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सध्याच्या स्थितीला बदलवली जाते. मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हे प्रेम आहे या स्पर्धेचे आधारस्तंभ.
कार्यसम्राट नगरसेवक युवा तरुण तडफदार अनिकेत दादा म्हात्रे यांचं लॉफ्ट केलंय. टायमिंग प्रॉपर, सेकंड साठी कॉल. बाग मिल्का बाग असं चित्र. रनआउटची संधी आहे. फेकी चांगली होती, गॅदर देखील चांगलं राहिलं, परंतु बॉल स्टंपला लावण्यासाठी थोडासा वेळ घेतला गेला आणि तोपर्यंत कंकेश कोळी मात्र क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 रनच्या साह्याने आता मात्र 31 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. एक धावांसाठी चालू असलेला संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये टीम गावदेवी दिवाळी या टीमचा. लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने, फटका फसला होता परंतु जीवदान मिळालं. झेल देखील सुटलाय कोणाचा, तर मागच्या मॅचचा हिरो असलेल्या मुंबईकर विकीचा. गोलंदाज दबाव तंत्रामध्ये आलाय. कॉन्फिडन्स त्याचा थोडासा ढासळला जातोय. ज्या प्रकारे झेल सोडला फिल्डर चंदनला मात्र विकेटचं वंदन घडवायचं होतं, परंतु ते प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं अस्पष्टपणाचं. स्टेप आउट करून स्ट्रोक खेळलाय. वा भाई वा, काय स्ट्रोक खेळलाय. RSA चषक 2026 या पर्वातील पहिल्या रात्रीमधील सर्वाधिक देखणा आणि नजाकत भरलेला हा झेल, हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. 39 स्टेप आउट करून हा इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक कठीण असतं तो म्हणजे कव्हरच्या दिशेने जो षटकार तुम्ही मारता, परंतु तो प्रयत्न पूर्णपणे सोपा केला विकी मुंबईकरने. 39 रन, 39 रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, परंतु या क्षणाला कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. एक सोपा झेल पकडला आणि दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. आज मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते, कारण सातत्याने माणुसकी जपण्याचं काम आदरणीय अनिकेत दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. जीवनामध्ये एक प्रात्यक्षिक आपण सातत्याने पाहतो. ज्यांच्या घरची तुळस फुललेली असते त्या घरी कधी पाण्याचा तुटवडा नसतो. जिथे रोज सायंकाळी दिव्याची लागण होते तिथे मात्र भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभम करोती होते तिथे संस्कारांची नांदी असते, आणि जिथे दान देण्याची सवय असते ना तिथे संपत्तीची कधी कमी नसते. जिथे माणुसकीची शिकवण असते ना तिथे माणसांची कधीच कमी नसते. आणि सातत्याने जनसेवा हीच ईश्वर सेवा ब्रीद मनामध्ये ताईत करून गेले अनेक वर्ष जनसेवेचा वसा आपल्या खांद्यावर उभारून नुकतीच नवी मुंबई सार्वत्रिक निवडणूक आपण पाहिली महानगरपालिकेची, आणि त्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम या परिसरामध्ये तुम्हा सर्वांचे लाडक्याने नवनिर्वाचित तरुण तडफदार नगरसेवक अनिकेत दादा म्हात्रे यांचा आपण पाहिलाय. त्यांच्या आदरातिथ्य ही स्पर्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने साकारली गेली. अक्षय दादा रमाकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 40 रन आपल्याला पाहायला 40 रन होतात आणि 41 रनचं टार्गेट असेल. चला नेक्स्ट मॅच चा टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, तर आम्ही मान्यवरांना विनंती करू. सेना शिवसेना आपला पक्ष आहे आपला पक्ष आहे दमदार. धनुष्य बाण आमची शान आहे, बुद्धीत वाघाचं बळ करू जनतेचा उद्धार. नजरेत आग कर्जत वाघ शिवसेना महाराष्ट्राचा अभिमान. नजरेत आग कर्जत वाघ
वासेना आहे शौर्याची ढाल. आपल्या शुभसे टॉस केला जाईल. त्यांच्या सौभाग्यवती या परिसरामधील नगरसेविका आहेत शैतालजी भावेश पाटील. आहे लाखात एक जित तिथय त्याला मान जित तिथय त्याला मान राखली दादानं आमची शान घेतलंय हाती धनुष्यबाण राखली दादानी आमची शान घेतलंय हाती धनुष्यबाण जित तिथय त्याला मान जित तिथय त्याला मान राखली दादानं आमची शान घेतलंय हाती धनुष्यबाण राखली दादानी आमची शान घेतलंय हाती धनुष्यबाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जातोय. हेडीज कॉल आणि टॉस जिंकलाय टीम रुद्र 11 महापे. तर जशी मॅच संपेल लगेचच निर्णय कळवा आणि मैदानाचा ताबा घ्या. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टॉस जिंकलाय रुद्र 11 महापे या टीमने. पहिला बॉल पहिल्या बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. पहिल्या बॉलवर दाखवून दिलं विकी मुंबईकरने ज्या विकेटसाठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. विकेट क्रमांक पहिला धक्का. फलंदाज मनोज दैवी मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जसा मनोज दैवी बाद झाला आणि त्यानंतर फटाके वाजत असताना आपल्याला पाहायला मिळाले. महाराष्ट्रामध्ये असं एकमेव गाव आहे दिवाळी कोळीवाडा ज्या गावामध्ये दिवाळी उत्सवामध्ये भरपूर सर्वाधिक फटाके वाजवले जातात. आणि सध्याच्या घडीला ज्या प्रकारे विकी मुंबईकरने महत्वाचा विकेट प्राप्त केला आणि त्यानंतर देखील फटाके वाजवले गेले. नवीन फलंदाज विकी बनसोडे मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगलं कौशल्य या खेळाडूने दाखवलं. एकंदरीत मॅच मध्ये चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. आयोजक सूचित करतात की वेळ आतापर्यंत भरपूर प्रमाणामध्ये घेण्यात आलाय. 23 बॉल मध्ये आता मात्र 41 करायचे आहेत. विकी बनसोडे आलाय ज्याच्यामध्ये ताकद क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची, परंतु समोर देखील तेवढाच ताकदीचा गोलंदाज. कव्हरच्या दिशेने अतिशय दर्जेदार क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक विकी बनसोडेने देखील दाखवून दिलं. हम भी किससे कम नहीं. आणि हा बॉल पेस करत असताना त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. 41 रनचं लक्ष आणि या सेकंड बॉलवर त्याने आक्रमकता दाखवली. लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉटमॅनचा चांगला वापर केला. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न देखील त्याच्या माध्यमातून सफल झालाय. अजूनही आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, परंतु मोक्याच्या क्षणी झेल सोडलाय. सूरजच्या माध्यमातून होते ही चूक येणाऱ्या काळामध्ये कितपत महागडी ठरली जाईल. टीम गावदेवी दिवाळे या टीम साठी हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालंय. एकंदरीत या मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर.
झेलची संधी, आणखीन एक झेल पकडलाय. कुणालने इम्प्रेस केलंय. ज्या विकेट साठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय. तर ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला या अगोदरच्या बॉलवर बॅट्समन विकी बनसोडने जो चौकार मारला आणि त्या चौकारासाठी जॅक म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील खऱ्या अर्थाने जाहीर झाले. नवीन फलंदाज हर्षल मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सलामीला आलेला रोशन अजूनही स्ट्राईक पासून वंचित आहे. दबाव त्याच्यावरचा थोडासा वाढलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लॉफ्ट केलाय. याच फटक्याची प्रतीक्षा होती की काय. सलग बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त केलाय. विकी मुंबईकरला आतापर्यंत 3 महत्वाचे विकेट त्याने प्राप्त केलेत या ऑन इनिंग मध्ये. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ऑन हॅट्रिक वर आहे. आज RSA चषक 2026 मध्ये विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल की काय अशी मात्र उत्कंठा मात्र जरूर लागली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन हॅट्रिक विकी मुंबईकर. आज मात्र एक नवा इतिहास या RSA स्पर्धेमध्ये लिहिला जाईल की काय. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर. लाईन चांगली होती परंतु या क्षणाला लाईन मिस केली. बाधा एक ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतोय. अप्रतिम दर्जाचं षटक पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त अवघ्या 4 धावा खर्च करून 3 महत्वाचे विकेट प्राप्त केले विकी मुंबईकरने आणि या मॅच मध्ये पकड निर्माण केली. समीकरण आता मात्र 18 मध्ये करायचं ते म्हणजे 37. 18 बॉल आणि 37 ची आवश्यकता आहे. 18 बॉल मध्ये प्रति बॉल मध्ये 2 रनची सरासरी जर कंप्लीट केली तरी देखील सामना जिंकू शकतो टीम गावदेवी तळवली संघ. स्पेल नंबर 2 आणि मागच्या मॅच मध्ये देखील ज्या बॉलरने टीम गावदेवी दिवाळी टीम साठी भरपूर चांगली भूमिका स्पष्ट केली होती. अवघ्या 4 धावा ज्याने खर्च केल्या होत्या असा कुणाल आलाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. स्पेल नंबर 2 साठी 18 मध्ये धावा रोखायच्या 37. टीम गावदेवी दिवाळी या टीमला अगेन्स्ट खेळत असताना गावदेवी तळवली टीमच्या विरोधामध्ये परंतु गावदेवी तळवली टीमला धावा पूर्ण करावे लागतील जिंकण्यासाठी. पहिला बॉल ऑफस्टिकचा थोडासा बाहेर. यस इट इज अ वाईट बॉल. समीकरण आता मात्र बदललंय. 18 मध्ये करायच्या ते म्हणजे 36 रन. शालेय जीवनामध्ये शिकत असताना ज्यावेळेस सुरुवातीला 2चा पाडा आपण मनामध्ये पाठ केल्यानंतर ताईत केला त्यानंतर वहीमध्ये रेखाटत असताना ज्या प्रकारची प्रात्यक्षिका साकार केली ना तशीच प्रात्यक्षिका प्रत्येक बॉल मध्ये 2 धावा पूर्ण करायच्यात. फटका फसला जाईल की काय. नयन वेगाने धावत गेला परंतु बॉल थोडासा दूरवर होता. रन मिळेल फक्त आणि फक्त 1 आणि 17 मध्ये आता मात्र करायच्यात त्या म्हणजे 35 रन. 17 बॉल 35 ची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. 17 बॉल मध्ये 35 रन पूर्ण करायचे आहेत. या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता. वेद यष्ट्यांचा होतोय.
गुल 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 आणि कुणाल कोळी दांडी गुल करतोय. फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना रोशन कोळी ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये होतंय. रोशनची रोषणाई या मॅच मध्ये इथेच थांबली जाते आणि आणखीन एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. समीकरण आता मात्र बदलून गेलंय. नवीन फलंदाज विक्रांत पाटील आलाय, परंतु सध्याच्या घडीला विक्रांतला विजयाची क्रांती जर घडवायची असेल ना या मॅच मध्ये तर एक चांगला खेळ मात्र जरूर करावा लागेल. कारण संघ अडचणीमध्ये आहे. गावदेवी तळवली संघ 16 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 35 रन. 16 चेंडू 35 ची आवश्यकता. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. काय घडलंय? पकडलाय देवेशने दैदिप्यमान झेल. सामन्याला मिळते कलाटणी. गावदेवी दिवा या टीमचे समर्थक सध्याच्या घडीला जल्लोष करतायत आणि जो उत्साह त्यांच्या माध्यमातून वाढवला जातोय तो उत्साह एक नवीन कॉन्फिडन्स लेवल वाढवून देतात टीम गावदेवी दिवा या टीमची. 5 विकेट आतापर्यंत गमावलेत. त्यामध्ये 3 विकेट प्राप्त केले विकी मुंबईकरने आणि 2 विकेट प्राप्त केलेत कुणाल कोळीने. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. नवीन फलंदाज हर्ष दाखल झालाय ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं, परंतु या हर्षला देखील ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली स्लॉगिंग ओव्हर मध्ये डेट ओव्हर मध्ये लॉफ्ट केलाय. मिनी हेलिकॉप्टर अटेम्प्ट ड्राईव्ह केलाय. डीपेक्षा कव्हरला डीप मध्ये फिल्डर होता. चांगली फिल्डिंग उचलून फेकेल फक्त आणि फक्त एकेरी धाव या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 7 रन धावफलकावरती 15 मध्ये करायच्या त्या म्हणजे 35 34 14 मध्ये 34 ची आवश्यकता होती, परंतु या क्षणाला हा डॉट बॉल आलाय. शेवटचा अंतिम बॉल 13 बॉल आणि आता मात्र करायच्यात 34 रन. 13 बॉल 34 ची आवश्यकता आहे. तेरा बॉल 34 ची आवश्यकता. काय सामना पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. डॉट बॉल आलाय. वॉटर बॉलिंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाली. क्लास दाखवला आपल्या दर्जा ज्या प्रकारे गोलंदाजी दर्जेदार केली कुणालने. जेवढी दर्जेदारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ना तेवढी दर्जेदार गोलंदाजी सध्याच्या या षटकामध्ये कुणालच्या दरम्यान पाहायला मिळाली. समीकरण बदललं. आता मात्र 12 मध्ये करायच्या त्या म्हणजे 34 रन. सुरुवातीला 36 धावांची गरज ज्यावेळेस होती त्यावेळेस इक्वेशन होतं 18 रनचं, परंतु रन रेट बदललाय. आता मात्र 12 मध्ये करायच्या त्या म्हणजे 34 रन. 17 रन ची सरासरी गाठावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर निखिल आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलरच्या दरम्यान बाउन्सर स्पेशलिस्ट आपल्याला पाहायला मिळेल. हा गोलंदाज पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती. समीकरण आता मात्र बदलून गेलंय. 11 मध्ये करायच्यात 34 रन. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला लाईन चांगली होती. फक्त आणि फक्त एकच धाव. 10 बॉल अजूनही रन पूर्ण करायचे आहेत. 33 रन. एक एक धावांसाठी संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. दडपण थोडस आलं होतं, परंतु प्रयत्न चांगला केला देवेशने. प्रयत्न चांगला केला होता. टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 10 रन. 9 मध्ये करायचे आता मात्र 31 रन. हे 3 बॉल देखील तेवढाच महत्वपूर्ण आहेत. या सामन्याचं भविष्य ठरवू शकतात.
बॅटच्या स्लाइसचा वेध घेतल्यानंतर चेंडू जाईल डिक्लेअर सर्व्हमध्ये. एक धाव, अजूनही 30 ची आवश्यकता. 8 मध्ये करायच्या 30 रन. 8 बॉल मध्ये 5 षटकार या सामन्यामध्ये जिंकून देऊ शकतात. कोलर पद्धतीचा हा बॉल. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. एका रनच्या साह्याने 7 बॉल मध्ये आता मात्र 29 ची आवश्यकता आहे. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लकीने सोडलाय हा झेल. रनआउटची संधी, परंतु काय थ्रो होता. झेल सुटल्यानंतर बॅकअप मिळालं. एक संधी गमावल्यानंतर दुसरी संधी आम्ही गमावणार नाही, हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र शेवटचे 6 बॉल आणि रन करायचे आहेत. 28 रनची गरज. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. शेवटचं षटक 6 मध्ये करायचे 28. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कंकेश कोळी आलाय. 28 रनची आवश्यकता आहे. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर होतं, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 5 मध्ये अजूनही करायच्या 27 रन. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल करंजा देवी शिरवणे आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये रुद्र 11 महापे. टॉस जिंकलाय रुद्र 11 महापे या टीमने. सध्याच्या घडीला लॉफ्ट केलाय. प्रयत्न चांगला केला होता निशांतने. विजयाच्या उंबरठ्यावर आहे गावदेवी दिवाळी संघ, परंतु मॅच अजून बाकी आहे. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक. चार मध्ये करायच्यात 21 रन. 4 बॉल 21 ची आवश्यकता. जर 4 बॉल मध्ये 4 षटकार आले तर या सामन्यामध्ये कलाटणी मिळू शकते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. या स्पर्धेचा भरपूर चांगला आनंद घेतात भावेश रमेश कोळी. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. रनआउटची संधी, परंतु बॅट्समन सेफ आहे. 3 मध्ये अजूनही करायच्यात त्या म्हणजे 20 रन. या बॉलवर लॉंग अँड हाय. टायमिंग प्रॉपर आहे. रन मिळतील 6. आता मात्र समीकरण बदललंय. 2 मध्ये करायच्या 14 रन. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. वेग भरपूर चांगला होता आणि सामना जिंकलाय टीम गावदेवी दिवाळी या टीमच्या माध्यमातून.
तर चला या सामन्याचा हिरो ठरलाय नो डाऊट, ज्याने आपल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा आपल्या टीमला भरपूर चांगला खेळ करून दिला आणि या विजयामध्ये सर्वाधिक वाटा असलेला खेळाडू नो डाऊट विकी मुंबईकर ठरलाय पुन्हा एकदा वन्स अगेन मॅन ऑफ द मॅच. तर चला विकी, आपण या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका आणि चला टीम रुद्र 11 वापे संघ आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. चला